आयुष्यभर समाजासाठी झटणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यासाठी मांद्रे येथील दीनदयाळ सभागृहात ज्येष्ठ नागरिक संमेलन सन्मानपूर्वक पार पडले। कार्यक्रमात मान्यवर पाहुण्यांसोबतच प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर आणि मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। या प्रेरणादायी उपक्रमासाठी आमदार जी तारोळकर यांनी पुढाकार घेतला होता। मांद्रे येथे उदरगत ज्येष्ठ नागरिक समितीच्या वतीने आयोजित ज्येष्ठ नागरिक संमेलन आज एक स्मरणीय आणि भावनिक सोहळा ठरला। समाजाच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठांचा यावेळी सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात प्रत्येक ज्येष्ठाला सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। हे विरनोडा गावचे आदर्श शेतकरी आणि समाजसेवक आहेत। आजचे प्रमुख अतिथी महेश मांजरेकर यांच्या हस्ते भिकाजी पुंडलिक शेट्ये यांचा सन्मान करत आहे। आशीर्वाद आमच्या पाठीशी आणि आमच्या बाईच्या पाठीशी असाच असू दे। तदनंतर मोर्जी गावचे ज्येष्ठ नागरिक यशवंत गणेश शेडगावकर। ज्येष्ठांच्या अनुभवातून समाज घडतो, त्यांना केवळ सन्मान नाही तर समाजात सक्रिय स्थानही द्यायला हवे, असे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अभिनेते महेश मांजरेकर म्हणाले। एक व्यक्तिमत्व म्हणजे मी इथे मांजऱ्यात खूप रेग्युलर येतो। आमचं आमची कुलदेवता इथे आमची महासादेवी, पण इथे आलो की दरवेळेला मी कुठेतरी तिथे पोस्टर असतं आणि तिकडे तुमचे लोकप्रिय आमदार जीत विनायक आरोळकर यांचं पोस्टर दरवेळेला असतं, काही ना काहीतरी उपक्रम राबवत असतात। आणि मला पण जाम कुतूहल होतं की कारण मी गोव्यात सगळीकडेच फिरतो, पण एक हे व्यक्तिमत्व मला काय ना काहीतरी वेगवेगळं काम करताना दिसतात। एक तर काम करणारा आमदार म्हटल्यावर मला जरा खूप आनंद वाटतो आणि तुम्हाला तुमचं इतकं चांगलं नशीब आहे की असे आमदार लाभले तुम्हाला जे तुमच्यासाठी कायम 24 तास करतात। हे माझं गाव आहे, त्यामुळे मला जास्त कौतुक होतं इथं। मी आपला विचार केला इथे ज्येष्ठ नागरिकांचं एक संमेलन आहे, म्हणजे 100-200 लोक असतील, पण हे ह्या माणसाचं काम दाखवते की एवढी लोक इथे हजर येतात। दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला रिटायर करू नका। आमचं वय 65 झालं असेल तरी आम्हाला खूप काही गोष्टी कराव्याशा वाटतात। माझं आमदार साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी ना इथे प्रत्येक गावात एक छोटा क्लब बांधावा, जिथे संध्याकाळी सगळे जमतील, छान एखादा ड्रिंक घेतील, मजा करतील, म्युझिक लावतील, कारण हे वय खऱ्या अर्थाने एन्जॉय करण्यासारखं। हा कार्यक्रम मांद्रे मतदारसंघाचे आमदार जी तारोळकर यांच्या प्रयत्नातून घडला। ज्येष्ठ नागरिक हे आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत। त्यांचे अनुभव आणि विचार पुढील पिढ्यांना दिशा देतात। अशा सन्मान सोहळ्यांचे आयोजन हे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे आरोळकर यावेळी म्हणाले। विषय मेन मुद्द्याचे जाता कित्याक लागून
ऑफ सोशल वेलफेअर डिपार्टमेंटान मिसेस मांद्रेकरांक सांगलां तुमकां, पूण सगळे 2 कावंटर पयलीं ते हांगा सगळे 2 कावंटर लायल्यात सोशल वेलफेअराचे. एक सिनियर सिटीजन्स कार्ड करपाचें एक कावंटर, फॉर्मेलिटी सगळे हांगासर करून आयच्या दिसाक ती तेंच्यानी एश्युरन्सूय दिला. दुसरे तुमचे पयशे येयना, कित्याक येयना ते सुद्दां दुसरो कावंटर लागलेलो आहा. प्रत्येक इश्यूज तुमचो कितें आहा तो तुमी सुशेगाद रिलॅक्स घाई गडबड करूं नाका. जेयल्या उपरांत तुमी सुशेगाद कावंटरार वचूंक शकतात. आरामसे तुमी डिस्कस आमचो सगळो एंटायर स्टाफ तुमकां मदतूय करतलो. आता उमीद स्कीम, ही उमीद स्कीम आमी आतांच्यान सुरवात करता. म्हणजे ऑलरेडी आमी सांगलेलें आहा उमीद स्कीम प्रत्येक पंचायतीन एक रूम, एक शॉप नाल्यार एक ऑफिस. मांद्रे आहा, मांद्रे सरपंच बेगिनाक दिवपाचे, हरमळे सरपंच आहा, बाकीचे ऑलरेडी केरी आमी फायनल केल्लो आसा. आनी तुवें ऑलरेडी आमी तो सायडीचो रूम तेका लागून हे केला. सो ते थंयसर सगळे ज्येश्ठ तुमी आहात तांकां थंयसर एक टीव्ही आसतली, तुमकां कार्यक्रम कितें पळोवंक जाय तेन्ना पळयात. 2 स्टाफ आसतले थंयसर. परत तुमकां सकाळचे पेपर जर वाचून येतले जाल्यार तुमकां थंयसर च्या मेळटली आनी बिस्किट्स मेळटले. सांजच्या टायमार परत तुमी येवन बसतले जाल्यार परत च्या आनी तुमकां कितें खावपाक मेळटलें. कित्याक हें करतात, रिटायरमेंट जाल्या उपरांत सगळ्या फिल्डान कामाच्या हेतून म्हणजे शेती आसतलें कितें रिटायर्ड जाले ते एकी कडेन येवन तुमी टायमपास करूं शकतात, बसूं शकतात. सो उमीद ही स्कीम बेगिनात बेगीन आमी इम्प्लिमेंटूय करतात. सगळ्यांक तुमकां मागता आख्खे तुमचे म्हणजे आमचे सगळे कमिटीज आहात, विलेज कमिटीज आहात, ही तुमची जबाबदारी आहा की तुमी ही उमीद जागो सगळे कितें गोश्टी लागतात ती म्हाजी जबाबदारी आहा. तुमी आयडेंटिफाय करान दियात बाबा हे आमी पयलां हांगासर. जर कोणाचें भाडें दिवंक जाय जाल्यार तें भाडें दिवया, प्रायवेट मेळटालें. सो ह्या प्रमाणे आमी हें कार्य सुरवात करुया. दुसरी गोश्ट आहा ती वखदां जी तुमकां गव्हर्मेंट हॉस्पिटलांनी मेळना, भायर घेवची पडटा ती म्हाजे कडेन रिसीट दिया, तुमी म्हाज्या ऑफिसान दिल्या उपकारता. ती वखदां तुमच्या घरा कडेन पावतली फ्री ऑफ कॉस्ट, तुमकां पयशे दिवपाची गरज ना. दुसरी गोश्ट इम्पॉर्टंट ट्रान्सपोर्टेशन, जे तुमकां तुवें हॉस्पिटलान वयचें पडटा, आजुलोन वयचें बांबोळे वयचें पडटा, हेच्या फुडें तुमकां ट्रान्सपोर्टेशनाक कसलोच प्रॉब्लम जावचो ना. तुमी तुमचो टायम आनी डेट तुमकां दोतोरांनी दिलो तो म्हाज्या ऑफिसाक रेजिस्टर्ड करा. तुमकां गाडी पिकअप करपाक येतली आनी ड्रॉप करतली. तुमचे सगळे मेडिकल हे जाल्या उपरांत परत हाडून तुमकां घरा पावयतली. सो हेच्या फुडें म्हाज्या मतदारसंघात ज्येश्ठ कसल्याच प्रकारे मेडिकल फेसिलिटीचो प्रॉब्लम जावचो ना, ही म्हाजी जबाबदारी. हे मेन म्हणजे म्हाका एनावन्स करपाचें आसलें, तेका लागून हांवें आयज एनावन्स केलें. तुमचे कडेन मागता सगळे कडेन तुमचे आशिर्वाद फक्त म्हाजेर दवरा आनी कांयच ना. कार्यक्रमास विविध गावांतील पंचायतींचे सदस्य, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी उदरगत ज्येष्ठ नागरिक समितीचे संयोजक आणि स्वयंसेवकांचे विशेष योगदान राहिले. समाजातील ज्येष्ठांचा सन्मान म्हणजे आपल्या संस्कृतीतील कृतज्ञतेचे दर्शन. मांद्रेत पार पडलेले हे संमेलन हे त्या कृतज्ञतेचे जिवंत उदाहरण ठरले.